लाडकी बहिणींना लाडक्या 18वा हप्ता वाटपाबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। TV9 ची एक मोठी बातमी समोर आली। 18वा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणींना भेटणार नाहीये, मोठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। या लाडक्या बहिणीला या ठिकाणी मोठा धक्का भेटणार आहे। अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 18वा हप्ता भेटणार नाहीये, 19वा हप्ता त्यांना भेटणार नाहीये? तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 17वा हप्ता भेटला नव्हता, याचं कारण देखील या ठिकाणी अजून एक पुढे समोर आलेलं आहे। ते कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा। तर लाडके बहिणींनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 18वा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या समोर आल्यात। मकर संक्रांती निमित्त 3000 रुपये भेटणार, अशा बऱ्याच पोस्ट या ठिकाणी भेटत आहेत। छगन भुजबळ साहेबांची पण एक पोस्ट आलेली आहे की 3000 रुपये तुम्हाला भेटणार। ती पोस्ट पण तुम्हाला मी दाखवतो लाडके बहिणींनो। तर लाडके बहिणींनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18वा 19वा हप्ता एकत्र येणार का, हे तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 18वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार नाही, परत सांगतोय, मोठा धक्का या ठिकाणी भेटलेला आहे। तुमची ई-केवायसी केली असली तरी पण तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार नाहीये, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ती बातमी मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे सर्व महिलांनी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। तर कोणाला 3000 रुपये हप्ता मिळणार ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर 18वा हप्ता वाटप केव्हा होणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर सरकारचा मोठा निर्णय काय झालाय, नेमका सरकारचा निर्णय काय झालाय, बऱ्याच लाडक्या ताईंवर या ठिकाणी वसुलीचा देखील या ठिकाणी सरकारने चालू केलेली आहे। ज्या सरकारी कर्मचारी लाडक्या ताई आहेत त्यांची वसुली देखील होत आहे। ही एक अजून एक महत्त्वाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघा। चला वेळ व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे TV9 ची बातमी तुम्हाला लाडक्या ताईंनो दाखवत आहे। TV9 ची बातमी तुमच्या समोर आहे बघा। डेट बघा, 9 जानेवारी 2026 म्हणजे आजची लेटेस्ट बातमी आहे। TV9 ची बातमी आहे। काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीवर मोठं संकट। बघा, डायरेक्ट हेडिंगच आलेली आहे। लाडक्या बहिणींनो बघा, आता ऐन मोक्यावर म्हणजे तोंडावर आलाय हप्ता, मकर संक्रांतीचे 3000 रुपये भेटणार आहेत। अशा स्वरूपात या लाडक्या ताईंसाठी एक मोठं या ठिकाणी संकट निर्माण झालेलं आहे, त्यांना हप्ता भेटणार नाहीये। काय बातमी बघा, लाडक्या बहिणीवर मोठं संकट, सरकारचा लाभार्थी महिलांना धक्का, या योजनेबाबत सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता लाडक्या बहिणींनो, एक चिंताजनक बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी दाखवायलो। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, ब्रेकिंग न्यूज समोर आली, ती तुम्हाला दाखवायलोय। तर काय बातमी बघा, राज्यातील ज्या हे सगळं दिलेलं आहे ही काय महत्त्वाची नाहीये, तुम्हाला डायरेक्ट मी मुद्द्याकडे घेऊन येणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। चला तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आहे। सगळ्या गोष्टी दिसत आहेत, TV9 ची बातमी आहे, डेट पण या ठिकाणी दिसत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत। आता या ठिकाणी वाचा, हे खूप महत्त्वाचं आहे बघा। दरम्यान लाभार्थी महिलांनी सरकारच्या निर्देशानुसार 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपली केवायसी पूर्ण केली, मात्र यातील अनेक महिला पात्र असूनही, बघा नीट वाचा, या ठिकाणी नीट वाचा, मात्र यातील अनेक महिला पात्र असून ही त्यांनी केवायसी करून देखील त्या योजनेसाठी अपात्र ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी या योजनेसाठी केवायसी केली त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख करण्यात आल्याने त्यांचे अनुदान आता बंद झाले आहे। बघा लाडक्या ताईंनो, बातमी आली का नाही बघा। ह्या गोष्टी मी तुम्हाला 3 दिवसापूर्वी दाखवल्या होत्या। ई-केवायसी मध्ये एरर आलेला आहे, किंवा ई-केवायसीच्या पुढे त्यांनी काय टाकलेलं आहे, या ठिकाणी ई-केवायसी कर्मचारी किंवा गव्हर्नमेंट अशा स्वरूपाचा त्यांनी मेसेज टाकला होता। लाडक्या ताईंनो, तुम्हाला 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं का नाही, दाखवलं होतं का नाही बघा। हा लाडका दादा जे म्हणतो ते खरं होतंय का नाही बघा। आता त्यांनी बघा आज बातमी दिली, कधी 9 जानेवारी, बघा 9 जानेवारीची बातमी आहे। काय बातमी, नीट वाचा तुम्ही, या ठिकाणी स्वतः वाचा काय दिले बघा। माहितीनुसार ज्या महिलांनी या योजनेसाठी केवायसी केली त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख करण्यात आल्याने त्यांचे अनुदान आता बंद झाले आहे। त्यामुळे या महिलांच्या अडचणी वाढल्या आहेत, तसेच काही महिलांकडून केवायसी करताना तांत्रिक चुका झाल्याने त्यांचे नाव देखील या योजनेतून वगळण्यात आलेली आहेत।
लाडक्या ताईंनो, आता गुरुदादावर विश्वास बसला का? आपण ज्या गोष्टी सांगतो तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात, हे तुम्हाला मी 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं. जाऊन आपला व्हिडिओ बघा, संध्याकाळचा व्हिडिओ बघा. तुम्हाला मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं EKYC मुळे तुम्हाला हप्ते का बंद झालेत, 17वा हप्ता वाटप का. बऱ्याच लाडक्या ताई म्हणत होत्या की सर आम्ही EKYC केली तरी हप्ता नाही भेटला, EKYC केली तरी हप्ता नाही भेटला, सर आम्हाला 16वा हप्ता भेटला होता, 17वा का नाही भेटला. लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला 3 दिवसापूर्वी कारण सांगितलं होतं. या ठिकाणी EKYC एरर या ठिकाणी काय आलं होतं ते तुम्हाला मी दाखवलं होतं. त्याच्यामध्ये लाडक्या ताईंनो डायरेक्ट या ठिकाणी आज ती बातमी समोर आली. चुकी आहे बघा, हे आता सगळं झालंय. लाडक्या ताईंनो, हे नीट वाचा. नावापुढे पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी लिहिलंय, चुकीने शासकीय कर्मचारी लिहिलंय. आणि हे सूत्राकडून त्यांना कळालंय. TV9 ची बातमी लाडक्या ताईंनो. बघा, एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे EKYC मध्ये या ठिकाणी तुमचं जे फॉर्मचं स्टेटस आहे तिथं रिजेक्ट झालंय, फॉर्मचं स्टेटस रिजेक्ट झालंय आणि नावापुढे आले शासकीय कर्मचारी. म्हणजे त्या लाडक्या बहिणीच्या घरात कुणी कुटुंबात सरकारी नोकरदार नाही, त्यांच्या घरामध्ये कुणी वेतनदार नाहीये, तरी पण त्यांच्या नावापुढे शासकीय कर्मचारी आले आणि याच्यामुळे त्यांचे 17वे हप्ते भेटले नाहीत. लाडक्या ताईंनो, खूप महत्वाचा गंभीर प्रश्न आहे आणि सरकार पुढे मी मागणी करतोय, अशा लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैसे वाटप करावेत. 17वा हप्ता वाटप व्हायला पाहिजे. कारण की या ठिकाणी बघा, त्यांच्या नावापुढे चुकी बघा, पात्र महिला पुढे नीट वाचा. तुम्हाला लाडक्या ताईंनो परत दाखवतोय म्हणजे तुमचा विश्वास पडेल. त्यातील अनेक पात्र महिलांच्या नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी असा उल्लेख झालाय. बघा, पात्र महिला आहेत, 16वा हप्ता भेटलाय, त्यांना EKYC पूर्ण केले, त्यांच्या घरामध्ये 4 चाकी नाहीये, त्यांच्या घरामध्ये कुणी श्रीमंत नाहीये, त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरदार नाहीये, त्यांच्या घरामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न नाहीये. असे असून त्यांच्या पुढे नावापुढे चुकीने शासकीय कर्मचारी लिहून टाकले आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट करून टाकलाय. फॉर्म रिजेक्ट झाला म्हणजे तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाला. तर 17वा हप्ता लाडक्या ताईंनो कुणाला भेटला नाही, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आणि हा मुद्दा आपल्याला सरकार पुढे मांडायचा आहे. हा गुरुदादा बघा फक्त बोलणाऱ्यातला नाहीये, एवढा आवाज मी वाढवून बोलतोय, त्याचा अर्थ समजून घ्या लाडक्या ताईंनो. सरकारकडे आपल्याला ही मागणी करावीच लागणार आहे. ज्या लाडक्या ताई पात्र आहेत त्यांचा हप्ता भेटायला पाहिजे, म्हणजे भेटायला पाहिजे. कारण की सरकारी नोकरदार त्यांच्या घरात नाहीयेत. तर तुम्हाला लाडक्या ताईंनो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुम्हाला 17वा हप्ता भेटला आहे का? भेटला नसेल तर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का कुणी? आणि तुमच्या नावापुढे अप्रूव्ह स्टेटसच्या रिजेक्ट झालंय का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या ताईंनो, परत रडत बसू नका की सर आम्हाला हप्ता भेटत नाही, सर आम्हाला कोणी मदत करत नाही, सर लाडक्या बहिणीवर कोणी बोलत नाही, सर फक्त तुम्ही व्हिडिओज काढतात. तर लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी मदत करायला मी तयार आहे, तुमच्यासाठी मी झटायला तयार आहे, झगडायला तयार आहे. एवढा मी रक्त आटून तुमच्यासाठी बोलायला लाडक्या ताईंनो. वेगवेगळ्या गोष्टी 3 दिवसापूर्वी मी तुम्हाला ही बातमी दिली होती, आज तुम्हाला TV9 ला आलेली दिसते. हा गुरुदादा फक्त बोलत नाही लाडक्या ताईंनो, ते तुम्हाला माहिती आहे, सत्य असते त्या गोष्टी मी बोलत असतो. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी सपोर्ट करायचा आहे. जास्तीत जास्त लाडक्या ताईंनो कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट लिहायचंय आणि सरकारकडे आपल्याला मागणी करायची की लवकरात लवकर या EKYC ज्या पडताळण्या झालेल्या आहेत ते योग्यरित्या पुन्हा तपासा, सगळ्या गोष्टी चेक करा आणि नंतरच त्यानंतर ठरवा. आणि ज्या लाडक्या ताईंना 17वा हप्ता भेटला नव्हता त्याला 17वा हप्ता पडायला पाहिजे. बघा, 12वा 13वा 14वा हप्ता पण टाकला नाही सरकारने. जवळजवळ 26 लाख लाडक्या ताई थांबल्या होत्या, 26 लाख लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत. मग आता परत ही 17वा हप्ता भेटला नाही म्हणजे जवळजवळ 4 हप्ते लाडक्या ताईंना भेटले नाहीत. 4 हप्ते म्हणजे 6,000 रुपये. बघा लाडक्या ताईंनो, प्रत्येक लाडक्या बहिणीचे 6,000 रुपये म्हणलं तर किती मोठी या ठिकाणी ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंच्या वतीने गुरुदादा सरकारकडे मागणी करत आहे, लवकरात लवकर KYC करायला पाहिजे, पडताळण्या व्यवस्थित करायला पाहिजेत आणि ज्या लाडक्या ताई पात्र असतील त्यांना हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे. लाडक्या ताईंनो, सपोर्ट करा, तुमच्या सपोर्ट शिवाय चालणार नाहीये. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, मी फक्त रक्त आटून चालणार नाही, तुम्ही पण या ठिकाणी सपोर्ट करा. आणि मी या ठिकाणी पत्रक हे घेऊन, तुमच्या मागणीचं पत्रक घेऊन तुम्हाला गेलेलं दिसेल. मी फक्त बोलत नाही, गप्पा मारत नाही, फक्त तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवणार. लवकरात तुम्हाला तो फोटो पाहायला मिळेल. सपोर्ट करा लाडक्या ताईंनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.